गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे की राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं आणि मला वाटतं आता 8 तारखेला उद्घाटन आहे, तरीसुद्धा अजून कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन निघालं नाही। उलट विमानतळ चालू करण्यासाठी काल जे लायसन्स मिळालेलं आहे त्याच्यावर स्पष्टपणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच नाव आहे आणि म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आणि आमचं नाव दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं याच्यासाठी आम्ही 6 तारखेला एक लॉंग मार्च काढणार आहे आणि थेट विमानतळावर आम्ही धडक देणार आहे। किती लोकसंख्या असते? नावाची 3 नावाचं पुढे आलं होतं, रतन टाटा आणि बाळासाहेब ठाकरे आणि दिबा पाटील। कुठला रतन टाटाचा विरोध आहे? बाळासाहेब नाही असं बघा, बाळासाहेब ठाकरेंचं नाव तर उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं का दिबा पाटील साहेबांचं नाव द्या, तर तो विषय मिटलेला आहे। टाटांच्या नावाची जरी चर्चा असली तरी महाराष्ट्र विधानसभेने विधान परिषदेने सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी एकमताने राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्या नावास मंजुरी मिळावी 3 वर्षापासून प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, मंजुरी द्यावी ना केंद्रानं। आणि आम्हीच पहिली पण आमची भूमिका होती स्थानिक भूमिपुत्रांची, आज ही आहे, जर तुम्ही विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं नाही तर आम्ही विमानतळ चालू करून देणार नाही।